नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत। देवपूजा करताना आपण जो दिवा प्रज्वलित करतो त्या दिव्यामध्ये टाका ही एक छोटीशी वस्तू। ही वस्तू टाकल्याने आपल्या घरातील आजारपण कायमचे निघून जाईल। श्रोते हो, तुमच्या घरात जर व्यक्ती वारंवार आजारी पडत असतील, जर तुमच्या घरात सुख शांती राहिली नसेल, वारंवार वादविवाद होत असतील, तर श्रोते हो, ही एक छोटीशी वस्तू दिव्यामध्ये टाकली तर तुमच्या घरामध्ये सुखशांती नांदू लागेल, आजारपण कायमचे निघून जाईल। अशी कोणती वस्तू आहे ते आपण पाहणारच आहोत। मात्र त्यापूर्वी आपल्याला देवपूजा करताना जो आपण दिवा वापरतोय त्या संबंधीच्या काही नियमांचे पालन आपण नक्की करावे। पहिली गोष्ट म्हणजे आपल्या देवपूजेमध्ये आपण दिवा हा लावायलाच हवा। याचे कारण असे आहे की असे म्हणतात की दिवा जो प्रकाश हा आपल्याला अंधाराकडून उजेराकडे घेऊन जात असतो। ज्ञानाचं प्रतीक म्हणजे दिवा आहे, प्रकाश आहे, आणि म्हणून आपल्या जीवनात जो अज्ञानरूपी अंधार आहे तो दूर करायचा असेल तर त्यासाठी दिवा आपण हा प्रज्वलित करायलाच हवा। श्रोते हो, देवासमोर जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो तेव्हा सर्व देवी देवतासुद्धा आपल्यावर प्रसन्न होत असतात। दिव्यामधून असं म्हणतात की मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते की जी आपल्या घरातील वातावरण प्रफुल्लित बनवते, आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते। तर श्रोते हो, आपल्या घरामध्ये ज्या ज्या ठिकाणी बाथरूम आहे, टॉयलेट आहे, या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते, किंवा आपल्या घरामध्ये जर अडगळीचे सामान असेल तर मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते। ही नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचे काम हा दिवा करत असतो, आणि म्हणून आपण देवपूजेमध्ये सकाळ सायंकाळ हा दिवा नक्की प्रज्वलित करा। श्रोते हो, हा दिवा प्रज्वलित करताना बऱ्याच जणांना सवय असते की एकाच दिव्याने दुसरा दिवा लावला जातो, पेटवला जातो। अत्यंत चुकीची गोष्ट आहे, असे करू नका। दिवा हा स्वच्छ असावा, घासून पुसून काढलेला असावा। बऱ्याच जणांच्या घरचे दिवे पाहिले तर खूप दिवसांपासून ते घासलेले पुसलेले नसतात, तेलकट असतात। दिवा हा तुटलेला फुटलेला सुद्धा नसावा, त्यातून तेलाची किंवा तुपाची गळती होऊ नये याची आपण काळजी घ्यायला हवी। तसेच श्रोते हो, दिव्याची जी वात आहे ती खूप मोठी किंवा खूप छोटीही नसावी, मध्यम स्वरूपात जळणारी अशी वात आपल्याला लावायची आहे। श्रोते हो, हा दिवा लावताना आपण एक तर तेलाचा लावावा किंवा तुपाचा लावावा। घरामध्ये 2 ठिकाणी तेलाचा आणि तुपाचाही दिवा लावू नका। तूप वापरताना ते देशी गाईचे असेल याची आपण काळजी घ्या। देशी गाईचे जे तूप असते त्या तुपामध्ये प्रचंड प्रमाणात सकारात्मक ऊर्जेचा वास असतो, आणि म्हणून असे तूप जर आपल्याला मिळाले तर आपण असा दिवा लावणे खूप चांगले। ते जर नसेल तर आपण तेल देखील वापरू शकता। तर श्रोते हो, असा कोणताही दिवा तुम्ही लावा, आणि या दिव्यामध्ये आपणास 1 वडी कापूर टाकायचा आहे। लक्षात घ्या, केवळ 1 वडी कापूर आपण दिव्यामध्ये टाकला तर जो त्याचा परिणाम साधतो, कापराचे जे वास्तुशास्त्रामध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये मोठे महत्त्व आहे। ज्या ज्या वेळी आपण कापूर प्रज्वलित करतो त्यावेळी घरातील सर्व रोगजंतू नष्ट होतात। असे जीवजंतू जे मानवास हानिकारक आहेत, आपल्या आरोग्यास हानिकारक आहेत, ते नष्ट होतात, आणि याचे वैज्ञानिक पुरावे सुद्धा आहेत। आपण हा कापूर त्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये टाकायचा आहे, आणि हा कापूर टाकल्यानंतर लक्षात घ्या, आपल्या घरातील वातावरण सकारात्मक बनण्यास आपल्याला सुरुवात होते, रोगजंतू नष्ट होतात, घरातले आजारपण दूर होते। जर श्रोते हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला, नातलगांना देखील हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, आणि या मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा अशी मी आपल्याला हात जोडून आणि डोकं आपटून विनंती करत आहे। श्रोते हो, आपल्या चॅनलवर 50,000 सबस्क्रायबर लवकरच होणार आहेत। ज्या श्रोत्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो। आपले जे चॅनलवरचे व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त आता लोक पाहत आहेत, त्यामुळे आपला त्यामध्ये मोलाचा हातभार आहे, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो। भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत। धन्यवाद।